सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 5 आमदार भाजपचे, त्यापैकी सोलापूर शहरातील 2 देशमुख आमदार भाजप सरकारच्या मागील मंत्रिमंडळात दोघंही मंत्रिपदावर विराजमान झालेले आहेत. दोघांनाही भाजपमध्ये आणि मतदारसंघामध्ये स्वतःचं वलय आहे. दोघांनाही भाजपची साथ असली तरी दोघंही स्वबळावर निवडून येण्याची क्षमता असलेले, मात्र विद्यमान मंत्रिमंडळामध्ये दोघांनाही डच्चू दिलेला आहे. मागच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी दोन्ही देशमुख मंत्री, यावेळी जिल्ह्यात 5 आमदार भाजपच्या असूनही जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवलेला आहे. साहजिकच जिल्ह्याला पालकमंत्री सुद्धा बाहेरचा मिळालेला आहे. सोलापूरची पालकत्वाची जबाबदारी सोलापूर जिल्ह्याच्या शेजारचे म्हणजे मानसे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सोपवलेली आहे. गोरे जरी सोलापूर जिल्ह्याचे पालक असले तरी मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे असणारे अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनाच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचं मालक बनवलंय. सोलापूर जिल्हा प्रशासनामध्ये आणि जिल्ह्यातील राजकारणामध्ये आमदार सचिनदादा यांचा शब्द फायनल समजला जातो. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व जरी जयकुमार गोरे यांच्याकडे असले तरी जिल्ह्याचे पालक म्हणून आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे सचिनदादा बोले आणि पालकमंत्री चाले अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये तयार झाली आहे. दोन्ही देशमुख जिल्ह्यातील दिग्गज आमदार आणि भाजपमधील वरिष्ठ नेते असले तरी त्यांच्यापेक्षा सचिनदादांच्या शब्दालाच पक्षामध्ये आणि जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री आज सचिनदादांच्या शब्दाला खाली पडून देत नाहीये. त्याचवेळी दोन्ही देशमुख यांना मात्र स्वतःच्या शब्दासाठी सुद्धा पक्षामध्ये आणि सरकारमध्ये संघर्ष करावा लागत आहे. याचीच प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आली आहे. शिवाय सध्या सुरू असलेल्या सोलापूर महापालिका निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा सचिनदादा यांना शब्द अंतिम मानला जातोय. त्यामुळे सोलापूरची गाडी जरी पालक म्हणून गोरे यांच्या हातात दिली असली तरी त्या गाडीचं मालक म्हणून सचिनदादा बसलेले आहेत. पालकत्व जरी गोरे यांच्याकडे असले तरी मालकत्व मात्र मुख्यमंत्री सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्याकडेच सोपवलं असल्याचं या छायाचित्रातून स्पष्ट होतंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.